तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय आदिवासी. तर आमचे मित्र तसेच आमचे सर, आमचे गुरु सागर भाऊ डोके यांना आज कॉल आला आणि त्यांच्याबरोबर मी पण आलेला आहोत. तर इथं खूप मोठे धामीन साप आहेत. तर त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत सर. तर सरांनी पकडलेला आहे सापाला. दोन्ही धरले, एक मी धरू का? तर मित्रांनो पाहू शकता, खूप मोठे असे धामीन जातीचे साप आहेत. तर सरांनी खूप सुरक्षित असे रेस्क्यू केलेलं आहे. त्यांना पकडून आम्ही सुरक्षित जंगलात सोडणार आहोत, जेणेकरून मानवी वस्तीवर त्यांची भीती आणि धोका दूर होईल आणि त्यांचाही जीव वाचेल. खूप मोठे असे सुंदर साप आहेत. तर त्यांना पकडलेलं आहे आम्ही. पकडून आता सुरक्षित जंगलात सोडणार. जवळच्या सर्पमित्राला कॉल करा किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करा. ते पकडून सुरक्षित जंगलात सोडतील, जेणेकरून आपलाही धोका टळेल आणि त्याचाही मुख्य जीवाचा जीव वाचेल. तर आमचे सर सागर भाऊ डोके यांचं खूप खूप अभिनंदन, कारण त्यांच्यामुळं खूप अशा मोठ्या 2 सापांना, मुख्य जीवांना जीवनदान भेटलेलं आहे. तुम्ही पण साप वाचवा, निसर्ग वाचवा, वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा. तर धन्यवाद सर. पाहू शकता सरांच्या हातात पण एक साप आहे. तुमचा नंबर, सरांचा नंबर आहे का? घेते. नाही गोल आहे, गोल गोल आहे. एक गेलं, एक हे इथं घुसले, अजून 3 होते का? 3 सेम टू सेम होते. पण इतक्या कस काय येतात आमच्याकडे एवढी? नाही ते वर भाग आहे ना.
नाही तर मग याच्यातच टाका ना, बसतील गंज. दोन्ही बाजू टाकतात त्याच्यात. नाही. बसतील. 10 महिने का साप आहे 10 महिने 10 नाही सापच राहणार. सापाचाच प्रकार. नाही 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 10 अगदर भाऊ गोंधळ बस जरा. ती मला वाटतं गेलेलं परत अंग आलं काय नाही नाही तिकडे गेलं ते मी पाहिलं 3 होते 3 डबल घालते कोणी नाही नाही तर मरल संकेत अंगात दिसत नाही. नाही मी नाही पैसे हे नाही. दुसरा मित्र आहे नाही ते नाही झालं. तिथं बियात राहिली तेवढी आणा. मग जर इकडं आलं ना ते मांजरामुळे एखाद्या वेळेस पळाला असेल नाही का. ते नाकासारखं दिसत असेल. राहू दे ना. नाही नाही जा. सर एक व्हिडिओ घेऊ ना आपण. नका काढूच नका आता. नका नका घेऊ. नाही ते म्हणते, ते काढ. युट्यूबला टाकावं लागेल ना. तर आमची गाडी पार होती पाऊस हा मग भीती वाटते ना. मी तिकडून गावात घेऊन होय, आले, या ना गावाला नंतर खेळत धुवा. होती. अहो माग असाच व्हिडिओ काढला लय आमच्या मागात पडलं नका व्हिडिओ काढू. काय मागत काढ. हा. हे नाही काय मुसलमानाचा चिटपट्यातला त्याला चावलं होतं फार मोकळा आम्हाला जवळ पैसे घालून तेव्हा पुढे धावला होता हा पुढे धावला होता त्या माणसाला असं बोट करत त्याने ते तोंड वाचून हा ते जिवंत असेल पण त्यांच्या हा. लक्षात नसेल. ते ते पुढे झालेले आहेत का हे काय येतं? काय ते वस्तू होतं. नाही नाही ते ओव्हर काय ओव्हर ऍक्टिंग केली का मग ते होतं. नाही त्यांनी काय केलं चालू आहे त्याचं तोंडात तिथं बोट घातलं पैसा घालायला बोट नाही असं पैसा का पैसा पैसा घालायचा का पैसा आणि ते मारायला त्याचं- लागला होता वाटतं ना मारलं होतं मारून पैसा घालायला लागला दावायचं बोट आमच्याकडून नाही शकत चहा बनते ना पाणी घेतलं बस काय एक पाळा
या ना. मित्राचं नाही काय टेन्शन नाही. काढा काढा अहो, काढा या. तुम्ही. मला काढते व्हिडिओ तुम्हाला माहित आहे. काढा तुम्ही. आता तुम्ही मेन तुम्हीच नाही काढते नाही नाही काढत पहिल्यापासून. नका जाऊ द्या मग. अहो ते फक्त तसं काय नाही राहत. तर धन्यवाद मित्रांनो. जय शिवराय, जय आदिवासी. तर घरमालक तुमचं नाव काय? तुळशीराम गंगाराम खेमणार. तुळशीराम गंगाराम खेमनर यांनी आमचे मित्र तसेच आमचे गुरु सर्पमित्र सागर भावडोके यांना कॉल केला आणि आम्ही आलो. तर दोन खूप मोठे असे साप होते, त्यांना पकडून सुरक्षित आता जंगलात सोडणार आहोत. तर सागर भाऊ डोके सर यांचे खूप खूप अभिनंदन, कारण त्यांच्यामुळं खूप मोठ्या सापांना जीवनदान भेटलेलं आहे. तसेच घरमालक तुळशीराम खेमनर यांचं पण खूप धन्यवाद, अभिनंदन, कारण त्यांनी खूप सुंदर अशा सापांना वाचवलेलं आहे. तुम्ही पण असे साप दिसले तर जवळच्या सर्पमित्राला कॉल करा किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करा. ते पकडून सुरक्षित जंगलात सोडतील, जेणेकरून आपलाही धोका टळेल, भीती जाईन आणि त्याचा मुख्य जीवाचा जीव वाचेल. तर येता यांनी खूप असं लक्ष ठेवल्यामुळं पकडण्यासाठी खूप मदत झाली. तर त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. तर सर्वांचे धन्यवाद. जय शिवराय, जय आदिवासी.